अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयो यान्ति मद्भक्तं मद्भक्ता यान्ति मामपि। येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वनिर्मुक्ता भजन्ते मां प्रकृताः। पवित्र सरिला इंद्रायणीच्या तीरावरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्राणसंजीवन समाधीच्या सन्निकट अनेक संतांच्या साधकांच्या परमार्थप्रेमी श्रोत्यांच्या समोर आपण ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचं किंबहुना कितीही 7व्या अध्यायाच्या उपसंहारात्मक भागाचं या ठिकाणी चिंतन करत आहोत। या 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पराप्रकृती अपराप्रकृती त्यानंतर या दोन्ही प्रकृतीच्या माध्यमातून या दोन्ही प्रकृतींना आधारभूत असणारा परमात्माच आहे, याकरता दोन्ही पराप्रकृती आणि अपराप्रकृतींचा पलीकडे असणारा जो उत्तम पुरुष आहे त्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी जीवानं आसक्त होणं, त्याकरता भगवंतांनी सांगून ठेवलं होतं मय्या आसक्तः मना पार्थः। यानंतर टाकसाळीच्या निमित्तानं रूपकात्मक पद्धतीने वर्णन करून पुन्हाही तिथं भगवंतांनीच आपल्या मूळ स्वरूपाचं ओळख करून त्या ठिकाणी आसक्त होण्यास प्रवृत्त केलं आहे। त्यानंतर मायानदीचं रूपक केलं आहे, ऐसे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले। या रूपकातनं जेव्हा उपसंहार केला तेव्हा ही मायानदी अतिशय दुस्तर आहेत, दुर्लभ आहेत, अवघड आहेत तरुण जाण्याकरता, पण तिथंही भगवंताने सांगितलं ही मायानदी तरुण जाण्यासाठी जो मला सर्व भावेने अनन्यतेने मला शरण आला आहे तो ह्या भवसागरात उतरतो। त्यानंतर देहावरती खूप आसक्ती ज्यांची आहे त्यामुळे परमात्म्याविषयी अनासक्त आणि शरीराविषयी आसक्त अशा जीवाचं एक प्रकारे विडंबनात्मक वर्णन इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत या श्लोकावरच्या ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी केलं। आणि त्यावरची शेवटची ओळी होती की त्याने भूते भांबावली म्हणून संसार सुखाच्या आडवा माझी पडिली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी। कोणत्याच पद्धतीने मनुष्य जर ऐकत नसेल तेव्हा त्याला दांड्यावर घेतल्याशिवाय सरळ येत नाही। साम दाम दंड आणि भेद या सगळ्या पद्धतीचा उपयोग करावा त्याला सरळ करण्याकरता, पण तो होतच नसेल तर काय करावं? मग काठी घेतल्याशिवाय राहू नये। तसं भगवंतानी ह्या जीवाला
भगवंताच्या येण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले, अनेक प्रकारचे, तरी सुद्धा देहावरची आसक्ती ही जर सुटतच नसेल तर स्वतःच केलेले कर्म त्याला दुःखाच्या रूपाने समोर येतात. दांड्याप्रमाणे अनेक असाध्य रोग जडतात. अनुकूल परिस्थिती प्रतिकूल बनते. शरीर साथ देत नाही, मन साथ देत नाही, बुद्धी साथ देत नाही, नातेवाईक साथ देत नाही. एकूण सगळीच परिस्थिती जेव्हा प्रतिकूल होते तेव्हा एवढे जीवनामध्ये असहाय्य फटके बसतात. जणू ते फटके महादुःखाचे घेतले दांडेवरी. महासुखाच्या दांडक्याने एखाद्याला जसं काठीच्या दांडक्याने जसं एखाद्याला झोडपून काढावं तसं हे आपणच केलेलं प्रारब्ध आपल्याच वेगळ्या अंगानं आपल्याला झोडपण्यासाठी येतं आणि जीवनामध्ये सळोकी पळो करून सोडतं. महादुःखाचे घेतले दांडेवरी. आणि मग त्याला आठवायला लागतं, अरे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी दिले कवनाच्या श्रवणी, जैसी सुखनिद्रा अंतरणी पिंगळाच्या. या ओवीचा यथार्थ अर्थ जो आहे तो यथार्थ अर्थ त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तेव्हा ठसायला लागतो जेव्हा सगळी परिस्थिती प्रतिकूल होते तेव्हा. आणि अशाही परिस्थितीमध्ये भगवंत म्हणतात, जर त्या व्यक्तीने तग धरला सगळ्या परिस्थितीमध्ये आणि माझं अनुसंधान जर चालू ठेवलं तर मी त्या परिस्थितीमध्ये त्याच्यावरती अनुग्रह करतो. भागवतामध्ये असा एक श्लोक आहे. त्या श्लोकाचा आशय असा आहे, या अशी परिस्थिती त्या साधकाला मीच त्याच्या जीवनामध्ये घालतो. दुःखाची परिस्थिती, कारण का त्यानिमित्तानं होईना तो मला आठवण्याचा प्रयत्न करेल. स्वजनम दुःख दुःखिता, तो स्वजनांच्याकडनं आणखी मी दुःखित करतो. तो पुन्हा प्रयत्न करतो सावरण्याचा प्रयत्न, आणि मी पुन्हा आणखी त्याला विपत्तीमध्ये टाकतो, आणि मग त्यानिमित्तानं तो पुन्हा माझ्याकडे येतो. आणि हीच मला त्याच्यावरती अनुग्रह करण्याची सुवर्ण संधी आहे. भगवंत म्हणतात, यस्यामी अनुगृह्णामी हरिस्य तद्धनं क्षणैः. ज्याच्यावरती मी अनुग्रह करतो त्याचं पहिल्यांदा मी धन हरण करतो. धन म्हणजे केवळ पैसाच नाही, तर मान मर्यादा, समाजाविषयी असणारी आपुलकी, हनिस्य तद्धनं क्षणैः, क्षणामध्ये सगळं हरण करून टाकतो. आणि मग मी त्याच्यावरती कृपा करतो. आणि मग एकदा की समाजाची अंतःकरणातली आसक्ती सुटली की मग त्याच्याकडनं परमार्थाची आसक्ती सुरू होते. परमात्म्याविषयी एक प्रकारचं प्रेम निर्माण होतं आणि त्याच्याकडनं जे काही कर्म घडतं ते सत्कर्म घडतं, जे काही कर्म घडतं ते पुण्यकर्म घडतं. भगवंताने सांगितलं, पुण्यकर्मणाम जनानाम पुण्यकर्मणाम. येषाम तु अंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम. त्याच्या जीवनातलं पाप जे आहे ना ते अंतगत नाहीसं होतं, निघून जातं. कारण का, त्याला ह्या सगळ्या जगाच्या अशाश्वतेविषयी एक पूर्णपणे एक दृढ विश्वास बनला. माझे कोणीच नव्हती हा निश्चय चित्ती दृढ झाला. आता निश्चय दृढ झाला. यदा की कोणीच माझं नाहीत हा निश्चय दृढ झाला की मग त्याचा परमार्थाविषयी सुद्धा निश्चय दृढ होतो. याकरता शब्द, या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे दृढव्रताः. ते द्वंद्व निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. तो माझ्या ठिकाणी भजन करतो, पण कसा करतो? अत्यंत दृढतेने भजन करतो. कारण का, त्याला माहिती आहे हाच एकमेव जीवनाचा आधार आहे, याच्याशिवाय मला दुसरं कोणीच सहाय्य करणार नाही. आणि म्हणून तो त्याच्या अंतःकरणाविषयी परमात्म्याविषयी एक दृढ भावना असते. काही जरी झालं, कोणती जरी परिस्थिती आली तर मला यातून वाचवणारा फक्त हाच परमात्मा आहे. आणि असं एकदा झालं की त्याच्याकडनं भगवंताच्या विषयी खूप भजन होतं. तो बोलताना भजन करील, भजनामध्ये भजन करील, भजनात नसताना सुद्धा भजन करील. तो जागृतीमध्ये स्वप्नामध्ये भजन करील आणि
म्हणजे जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये त्याकडनं भजन घडलं गेलं तर सुषुप्तीमध्ये तो भजन तेच करणार आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. कारण का त्याचा भगवंताच्या विषयी इतका दृढतेने विश्वास बसलेला असतो की तोच परमात्मा माझ्या जीवनाचा एकमेव सार आहे. आणि सगळं हे दिसणारं जे आहेत ना, संबंध असतील, लोक असेल, हे तात्पुरते आभासात्मक आहे. माझ्याजवळ जोपर्यंत होतं तोपर्यंत ह्या लोकांनी आदान प्रदान केलं, जोपर्यंत सगळं संपलं गेलं तेव्हा माझ्याकडे दुर्लक्षित केलं. आणि आता एकच लक्ष करण्यासारखं एक आहे, तो परमात्मा आहे. आणि ह्यामुळे त्याच्या ठिकाणचं भजन अत्यंत दृढतेने व्हायला लागलं. आणि जीवनातलं जे काही पाप आहे ते पापाचा अंत व्हायला लागला. पाप आणि पुण्य माणसाला दोन प्रकारे स्पर्श करतात. आणि ज्याच्या जीवनामध्ये परमात्म्याविषयी प्रेम निर्माण झालं, भक्ती निर्माण झाली, आपुलकी निर्माण झाली, त्याच्या जीवनातलं पाप जातं. आणि पाप गेल्यानंतर पापाच्या सापेक्ष असलेलं पुण्य पण निघून जातं. पापही जातं आणि पुण्यही जातं. पाप पुण्याच्या अतिरिक्त असणारं जे काही आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपामध्ये तो स्थित होतो. पाप पुण्य गेले, पापही गेलं आणि पुण्यही गेलं. कारण का एकाच नाण्याची कुंडले. त्याला असं वाटलं जीवनातलं पापही गेलं आणि पुण्यही गेलं, माझ्या जीवनामध्ये असा एक अपूर्व योग आला. तो अपूर्व योग फक्त मनुष्य शरीर आहे. साधला हा पर्व काळ. मानवी देह मला भेटला आणि ह्या मानवी देहामध्ये मला उत्तम प्रकारे परमार्थ करायला संधी भेटली. हाच माझ्या जीवनातला अपूर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ. त्यामुळे झालं काय, माझ्या जीवनामध्ये पापाला प्रवृत्त करणारी जी काही वासना होते ती वासना समूळ निर्मूळ झाली, मुळासहित निघून गेली. आणि त्यामुळे गेला अंतरीचा मळ. अंतरातला मळ गेला. मनुष्य देहासारखा उत्तम देह मला भेटल्यानंतर अपूर्व योग आला आणि त्याच्या योगानं जीवनामधलं पाप निघून गेलं. पापाच्या सापेक्ष जे काही पुण्य निर्माण झालं होतं ते पुण्यही आता कमी झालं. पाप पुण्य गेले आणि भगवंताच्या स्वरूपाच्या आकाराकार झालो. वृत्ती ब्रह्माकार झाली. आणि त्यामुळे एकेश नाण्याची खुंटली. जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य. मी परमात्मा आहे आणि परमात्मा मी आहे. परमात्मा आणि जीव हा एकच आहे अशा स्वरूपाचं ऐक्य हेच खरं गंगेतलं स्नान आहे. जे ज्ञान गंगे नाहले पूर्णता जीवनी झाले, शांतीसी आले पल्लव नले. त्याच्या जीवनामध्ये एक परमशांती, त्या परमशांतीचे अंकुर निर्माण होतात. त्याच्या चालण्यामध्ये देखील एक प्रकारची शांतता असते, त्याच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची शांतता असते. अशा सत्पुरुषाच्या ठिकाणी पाहण्यात शांतता असते. इंद्रिय शांत होतात, कर्म इंद्रिय शांत होतात, ज्ञानेंद्रिय शांत होतात आणि सगळे इंद्रिया मनामध्ये विलीन होतात. ते मनही शांत होतं. मन निवाले, समाधान झाले. मन निवांत होतं. अंतःकरणामध्ये आतला मळ गेल्यामुळे समाधान होतं आणि त्यामुळे अंतगतम पापम, त्याच्या जीवनातला पूर्णपणे पाप नाहीसं होतं. मी सांगत होतो की पशुपक्ष्यांना पापाचा स्पर्श आहे, देवताधिकांच्या शरीराला पुण्याचा स्पर्श आहे आणि मानवाधिकांच्या शरीराला पापपुण्याचा स्पर्श आहे. देवताधिकांच्या शरीराला पुण्याचा स्पर्श आहे म्हणजे काय, जास्त पुण्य झालं पाप कमी होतं आणि मग पुण्याच्या जोरानं तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आणि स्वर्गलोकाची प्राप्ती झाल्यानंतर ती कशाने होते, ती पुण्याने प्राप्त होते. आणि त्या ठिकाणी स्वर्गाला गेल्यानंतर कोणालाही वार्धक्य येत नाही असं म्हणतात. न जराया विभेदी. स्वर्गामध्ये शास्त्रामध्ये वर्णन येतं, मला माहिती नाही, शास्त्रामध्ये वर्णन येतं की त्या ठिकाणी वार्धक्य नाही. मग काय, 16 वर्षाचा मुलगा जसा असतो तसंच शेवटपर्यंत राहत होतो मनुष्य. आज तरुण राहतो.
मग तो येतो कसा काय खाली? जसं पुण्य कमी होईल तसं तो शरीर विरघळतं. जसं उष्णता निर्माण झाली आणि बर्फाचा तुकडा जरी असतो तो किती जरी मोठा असला पण एक उष्णता निर्माण झाली की आपोआप तो विरघळून जातो. त्याप्रमाणे एकदा की स्वर्गामध्ये पुण्याच्या जोरावरती गेलेला हा देवताधिकांचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर पुण्य संपलं की तो लगेच विरघळतो. म्हणजे म्हातारा होण्याचा प्रश्नच येत नाही या ठिकाणी. पुण्याचा स्पर्श ज्या देवताधिकांच्या शरीराला झालेला असतो ते देवताधिकांचं शरीर देखील पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उंची उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका, त्याला पुण्याचा स्पर्श होतो. आणि जे काही पापात्मक शरीर आहेत, ज्या ठिकाणी पापच आधिक्य आहे आणि दुःखच भोगावं लागतं, असे पशुपक्ष्यांचे शरीर आहे. त्यामध्ये पुण्याचं फळसुख जे आहे ते खूप कमी आहे, पापाचंच फळ जास्त आहे. मग तो इंचू असेल, सर्प असेल, वृक्षादी योनी असेल, या योनींच्या मध्ये दुःखच जास्त भोगावं लागतं. कर्मधर्म संयोगानं पुण्याचा काल कमी येतो. वृक्षांच्या ठिकाणी पुण्याचा काळ खूप कमी येतं की त्यांना आनंद भोगायला भेटतो. जसं जे काही वट सावित्री पौर्णिमा असते, वर्षात नाही एकदा येते केव्हा तरी, आणि सगळे लोक सगळ्या त्या बायका तिथे जातात, त्याला पाणी घालतात, त्याला दोऱ्यांनी गुंडाळतात. म्हणजे त्या वृक्षाच्या जीवनामध्ये पुण्य खूप कमी येतं. जास्त उन्हामध्येच राहावं लागतं, पावसामध्ये राहावं लागतं, थंडीमध्ये राहावं लागतं. म्हणजे पापम स्पर्शती, त्याच्या जीवनाला पापाचा स्पर्श आहे. किंबहुना पशुपक्ष्याचं जीवन जर घेतलं, बैलाचं जीवन वर्षभरामध्ये त्यासारखं ओझच राहावं लागतं. केव्हा तरी पोळा येतो आणि मग पुरणपोळी अर्धी त्या स्त्रियांच्याकडनं घातली जाते. म्हणजे ज्यांच्या पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये पापाचा स्पर्श आहे, देवताधिकांच्या शरीरामध्ये पुण्याचा स्पर्श आहे, आणि मानवाच्या शरीरामध्ये पापाचाही स्पर्श आहे आणि पुण्याचाही स्पर्श आहे. पाप आणि पुण्य एकत्रित समान झालं की तैच पावे जन्मभूमी. पाप पुण्य समान समे तैच पावे जन्मभूमी. या मानवी देहामध्ये जन्माला येतो इथपर्यंत ठीक आहे. यामध्ये आपला कोणताही प्रयत्न नाही. समान पाप पुण्य झालं की या ठिकाणी यावं लागतं, हे बरोबर आहे. पण पुढे, तिथून पुढे माणसाने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. आणि भौतिक जीवनामध्ये प्रारब्धावरती काही गोष्टी ढकलून द्यायला पाहिजे. जर प्रयत्न करून प्राप्त होत नसेल तर काय करणार? माझं प्रारब्ध म्हणून थांबायला पाहिजे त्या ठिकाणी. परंतु परमार्थाच्या विषयाने त्याने स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. कारण का, जेव्हा तो मनुष्य म्हणून जन्माला आला तेव्हा त्याचं बॅलन्स शीट पाप आणि पुण्य समान होतं, हे मान्य आहे. पण तिथून पुढे जर त्याने पाप केलं तर अगोदर पाप होतं जन्माचं मागचं. कारण पाप पुण्य समान जर असेल तर पापाचा स्टॉक होता तिथे, आणि तिथून पुढे त्यांनी पापाला सुरुवात केली तर पापाची मेजॉरिटी वाढते. आणि मग त्याने स्वतःच पुढच्या जन्माची तयारी आतापासून करायला सुरुवात केली. काय? खंती तेन करा कोणे गाढव कुत्रा. आणि मग त्याच्या जन्मामध्ये गाढवा कुत्र्याला जशी वागणूक दिली जाते माणसाच्याकडनं, तसा हा माणसाच्या जन्मामध्ये असतानाच या माणसाला लोकांच्याकडनं तशा प्रकारची वागणूक समाजाकडनं दिली जाते. याला कारण एकच आहे की त्याने पाप पुण्य समान असताना देखील पुढची वाटचाल ही पापाची केली, आणि पापाच्या केल्यामुळे लोक त्याला वागणूक अशा प्रकारची देतात. कारण काय? पापाचं फल हे दुःखच आहे. आणि म्हणून त्याने समान पाप पुण्य असताना देखील पाप वाढवलं, आणि मागचं पाप आणि पुढचं पाप वाढल्यामुळे पुण्य कमी झालं. मग त्याला पुण्यकर्माणा म्हणता येत नाही. त्याला काय म्हणावं लागेल? हे जनानाम पापकर्माणा. तो मनुष्य आहे पण पापकर्माणा आहे. आता दुसरा बाजू ह्याच विषयाची, पाप आणि पुण्य समान आहेत, पण तिथून पुढे त्यांनी जी काही निर्मिती केली ती पुण्याची निर्मिती केली. आणि ती पुण्याची निर्मिती कशी? सात्विक पुण्याची निर्मिती केली. म्हणजे काय? भक्तीसाठी भक्ती, भजनासाठी भजन, ज्ञानासाठी ज्ञान, प्रवचनासाठी प्रवचन. म्हणजे काय? फक्त परमात्म्यासाठीच प्रत्येक कृती करत गेलं की त्याने जे पुण्य निर्माण होतं ते पुण्य शुद्ध पुण्य निर्माण होतं. आणि शुद्ध पुण्य निर्माण झालं की त्या शुद्ध पुण्याच्या जोरावरती अगोदर असलं जे काही पुण्य आहे ना, सापेक्ष पुण्य, ते सापेक्ष पुण्यामध्ये पापाचा अंश असतो. तो अंशही निघून जातो.
आणि त्यामुळे होतं काय, हे शुद्ध पुण्य झाल्यामुळे माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि मग त्या परमात्म्याला जेव्हा आपली जीव प्राप्त करून घेतो तेव्हा ते शुद्ध पुण्य असतं. आणि एकदा की तो परमात्मा स्वरूप झाला, जिकडे तिकडे परमात्म्याच्या अस्तित्वाची अनुभूती यायला लागली की मग तो पापाच्याही पलीकडे जातो आणि पुण्याच्याही पलीकडे जातो. आणि मग काय होतं, पाप पुण्य गेले, पापही गेलं आणि पुण्य गेलं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आणि मग लागो निधी पाप पुण्यांगा. अशा ह्या जीवनमुक्त पुरुषाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. कारण का, व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य तेव्हाच लागतं जेव्हा त्या व्यक्तीच्या ठिकाणी, शरीराच्या ठिकाणी जर तादात्म्य असेल, तर जर अहमभाव असेल आणि ममभाव असेल तरच त्या व्यक्तीच्या जीवनात पाप आणि पुण्य निर्माण होतं. ज्याच्या शरीराच्या विषयी अहंताही नाहीत आणि ममताही नाहीत, त्याने जरी कर्म केली त्याला पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. कारण का, पाप आणि पुण्य ज्या शरीराने होतात ते शरीराची आसक्ती राहिलीच नाही ना. आता काय, जशी वाळलेलं पान झाडापासून विसटलं, जसं वारा येईल तसं ते इकडे तिकडे येत असं भ्रमण करत राहतं. आता त्या पानाची जबाबदारी नाही येत, वारा नेईल तिकडे. तसं देहाचं तादात्म्य संपलं, आसक्ती संपली, देहभाव सरे, मग उरला उरे विठ्ठल. एकदा की देहाच्या ठिकाणी असणारे आसक्तीचा भाव सरला गेला मग देह राहिलाच नाही ना. पण देहाला अधिष्ठान असणारा जो चैतन्य आहे, परमात्मा जो आहे, तो परमात्माच राहतो. आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडणाऱ्या क्रिया त्या प्रभू इच्छेने होतात, परमात्म्याच्या इच्छेने होतात. आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. मग जे काही घडतं ते कसं घडतं, ते प्रभूच्या इच्छेने घडतं, परमात्म्याच्या इच्छेने घडतं. नवे नवे परमात्मा त्यांच्याकडनं अशा क्रिया करून घेतात. अल्प कालावधीमध्ये ज्ञानेश्वरी सारखा एक असामान्य ग्रंथ निर्माण करून घेतात, तुकोबाई सारखा गाथा निर्माण करून घेतात. ही जी इच्छा आहे ना, परमात्म्याने त्या ठिकाणी मूर्त रूपाने धारण केलं त्या ठिकाणी आणि जगाच्या कल्याणाकरता कारण थोडं मोठं कार्य करून घेतलं. ज्यांच्या जीवनामध्ये पापाचाही स्पर्श नाही आणि पुण्याचाही स्पर्श नाही, असं कर्म केल्यानंतर त्यांच्या ठिकाणची भक्ती दृढ होण्याचं कारण एक आहे, त्यांच्या ठिकाणची अहंता ममता निघून गेली. याकरता भगवंत म्हणतात ते द्वंद्व मोह विनिर्मुक्ता. ते मुक्त आहेत कशापासनं, मोहापासनं. कोणता मोह, द्वंद्व मोह, जो मागच्या श्लोकामध्ये सांगितला होता, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानी सम्मोहम सर्गे यांती परंतप. जो जन्ममृत्यूच्या संकटांना कारणीभूत होणारा जो द्वंद्व मोह आहे, तो द्वंद्व मोह आता पूर्णपणे नाहीसा झाला. ज्याच्या जीवनामध्ये पुण्यकर्म निर्माण झालं, एक, त्याच्या जीवनामध्ये पुण्याचा उदय होतो, दोन, ज्याच्या जीवनामध्ये पुण्याचा उदय झाला त्याच्या जीवनामध्ये देहाची आसक्ती, या संसाराच्या विषयी असणारे खूप अवास्तव आपुलकी प्रेम हे निघून जातं. त्याला म्हणतात की तो द्वंद्व मोह विनिर्मुक्त होतो, त्याला अनुभव यावा लागतो. लटिका व्यवहार सर्व हा संसार हे प्रमाण मी तोंडाने उच्चारलं, आपण त्याला प्रतिसाद दिला, पण या प्रमाणाच्या शब्दाच्या मध्ये असणारी जी काही अर्थरूपता आहे, तो अर्थरूपता या प्रमाण म्हटल्याशिवाय तो अनुभवतो. लटिका व्यवहार हा जो शब्द आहे ना, हा लटिका व्यवहार त्याच्या ठिकाणी अर्थरूपता जी आहे त्याला दिसते. सर्व हा संसार वाया येरझार हरिविण. हरीच्या शिवाय हा येरझार व्यर्थ आहे. आणि मग हरीच्या शिवाय जर व्यर्थ असेल तर आता आम्ही हरीच पकडणार आहे. आणि त्यामुळे भजन ते भज सेवायाम, भजन त्याचे प्रेम आपुलकी एक आसक्ती ती परमात्म्याच्या विषयी लागते. आणि तो काय होतो, त्या चिंतनामध्ये दृढ होतो. म्हणजे किती कारण सांगितले बघा. ज्याच्या जीवनामध्ये पुण्याचा उदय, त्याच्या जीवनामध्ये पापाचा नाश. पापाचा नाश झाला की जीवनामध्ये द्वंद्व मोह मुक्त होता तो मनुष्य. भगवंताच्या विषयी भजनाची आवड लागते आणि माम दृढव्रता, तो भगवंताच्या ठिकाणी अतिशय दृढ होतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता माऊलींच्या वगैरे याविषयी अत्यंत सुंदर आहे. ऐसे विकल्पाचे वायाने काटे देखोणी सणाने
जे मतिभ्रमाचे पासवणे घेतीची ना, ऐसे विकल्पाचे वायाणे. वायाणे निष्फळ. काटे देखोणी सनाणे. सनाणे म्हणजे तीक्ष्ण काटे. जे मतिभ्रमाचे पासवणे घेतीची ना, ज्यांची जी बुद्धी आहे ना, त्यांची बुद्धी भ्रमाकडे जात नाही, ती भ्रम स्वीकारत नाही. कारण का? त्याच्या जीवनामध्ये विकल्प येतच नाही. जोपर्यंत जीवनामध्ये दोष असतात तेव्हा विकल्प येतो. त्याच्या जीवनामधलं पाप गेल्यामुळे विकल्पाला आता फारच राहिला नाहीत. काटे देखोणी सनाणे. कारण विकल्प हा तीक्ष्ण काट्याप्रमाणे आहे. तो जीवनामध्ये काटे हे बोचतात, टोचतात. आणि काटा हा असा प्रकार आहे, बाहेरून दिसत नाही आणि जिथं जातो तिथं तो त्या भागाला तो स्वस्थ ठेवत नाही. सारखं सलत राहतो तो काटा. लोकांना वाटतं काय हो इतकं चांगलं आहे, पण काय आहे, तो काटा बाहेरचा असल्यामुळे आतमध्ये शरीराचा प्रामाणिकपणा आहे. शरीरा व्यतिरिक्त कोणतंही फॉरेन पार्टिकल्स, मराठीत शरीराच्या व्यतिरिक्त असणारे जे काही घटक आहे ते आतमध्ये ठेवत नाही. त्याला इंग्लिशमध्ये फॉरेन पार्टिकल्स असं म्हणतात. शरीराच्या व्यतिरिक्त असणारा घटक कोणता आतमध्ये ठेवत नाही. मग काटा सुद्धा ते शरीर सहन करत नाही. काटाच काय, जीवनातले जे काही विकार आहेत ना, काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मद असेल, मत्सर असेल, अहंकार असेल, हे आपल्या शरीराचा भाग नाही. तो अंतरंगाचा भाग नाही. तो हे बाहेरचे भाग आहेत. आणि हे काय एकदा शरीरामध्ये आत आले की शरीर बेचैन करून टाकतं. आणि म्हणून काही लोकांना जे काही अकारणच बीपी वाढते. बीपी वाढण्याचं काही कारण नाही. हे काटे आतमध्ये शिरले असतात. कसे? विकल्पाचे वायाने. काटे निकोणी सणाने. तीक्ष्ण काटे. हे लोभाचे काटे असेल, क्रोधाचे काटे असेल, द्वेषाचे काटे असतील. कारण का? आपल्या व्यक्तिमत्वाचा तो भाग नाही. आणि व्यक्तिमत्वाचा जो भाग नाही तो आपण आपल्या शरीरामधला थारा दिला की मग शरीर ते सहन करत नाही. एक तर ते म्हणतात याला तुम्ही काढा, नाहीतर मी निघून जाते. मग जर आपण त्या विकाराला नाही काढलं तर शरीर म्हणतं मग बीपी, टेम्परेचर, रक्तदाब, टीबी, आणखी काहीतरी मधुमेहासारखा काही अनेक 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 प्रकार होतात. ह्या रोगांना कारण काही नाही. त्याला सोमॅन्टिक, सायकिसोमॅन्टिक असं म्हणतात. हे मनाने तयार झालेले हे रोग आहेत सगळे. का? या मनाने नको असलेल्या बाहेरच्या विकारांना थारा दिला की शरीराचं एक प्रामाणिकपणे आहे की शरीर फक्त आपल्या सारखं वस्तू आतमध्ये ठेवतं. आपल्यापेक्षा भिन्न वस्तूला ठेवू शकत नाही. बळजबरीने ठेवण्याचा प्रयत्न केला तर शरीर म्हणतं मी निघून जाईल तिथं. एक तर मी राहील नाही का तो राहील. म्हणून शरीरामध्ये काटा सहन होत नाही. शरीरामध्ये कामक्रोधादी विकार सहन होत नाही. कारण तो त्याचा भाग नाही. तो आत्म्याचा भाग सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि त्यामुळे हे विकल्पाचे काटे अंतःकरण सहन करत नाही, मन सहन करत नाही. म्हणून हे विकार हे मनामध्ये राहतात. तस्य अधिष्ठानम उच्यते. गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये जेव्हा या कामक्रोधांचं वर्णन सुरू जेव्हा केलं तेव्हा यांचं राहण्याचं घर काय आहे तर इंद्रिय, मन आणि बुद्धी. अधिष्ठानम उच्यते. या सगळ्यांना राहण्याचं ठिकाण हे मन, बुद्धी आणि इंद्रिय आहेत असं सांगितलं आहे. आणि म्हणून यांना काढून टाकलं की मनही स्वस्थ होतं आणि शरीरही स्वस्थ होतं आणि मग प्रसन्नता वाढते. म्हणून तो त्याची बुद्धी या विकल्पांच्या तीक्ष्ण काट्यांना स्वीकारायला ती तयार होत नाही. कोणाची? ज्यांच्या जीवनामध्ये सत्कृत्य निर्माण झाले, सत्पुरुषांच्या जीवनामध्ये ते विकल्पाला जागा देत नाही, निसंशय राहतात ते. कारण का? तुम्ही जगाच्या विषयी किती संशय घेणार? तुम्ही घेऊन घेऊन काय करणार संशय? एकदा परवा आमचे ते महात्मा आले, ते आम्हाला दृष्टांत सांगितला की विकल्प जर माणसाने केला तर माणसाचं जीवन संकुचित होतं, कमी होतं. कमी जीवन होतं नव्हे, जीवनाला लोक फारच म्हटले. त्याने एक छोटंच उदाहरण दिलं त्या महात्म्यांनी. तरी सांगितलं एकाने बाजारामध्ये गेला आणि त्याने एकाने पायजामा आणला शिवण्याकरता, म्हातारा मनुष्य नाईट ड्रेससाठी पायजामा आणला घालण्यासाठी. आणि सांगितलं त्याने की त्या बायकोला सांगितलं की हा खूप मोठा होता, जरा त्याला
फाडून जरा कमी कर म्हटले. 2 इंच जास्त मोठा होता तो जरा कमी कर. पण संशय वृत्ती, त्याला वाटलं बाबा आयुष्यभर माझं काही काम ऐकलं नाही, आता काय ऐकणार आहे काम, रिटायरमेंट नंतर ऐकणार नाही म्हटलं. संशय तिथं. पुन्हा आपल्या सुनेला सांगितलं, जरा माझी ही जी पायजमा आहे खूप मोठा होतो, जरा 2 इंच आणखी जरा कमी करतो, फाड जरा आणि त्याला नीट व्यवस्थित गोट घालून मला वापरायला दे. पुन्हा असं वाटलं बायकोच काम करत नाही, सुन काय काम करणार आहे. संशय आला, आणखी संशय तिथे. विकल्पाचे ते काटे, विकल्पाचे काटे निर्माण झाले. हीच काय करणार आहे म्हटलं. मग आपल्या मुलीला सांगितलं, कारण मुलीचं परी बापावरती खूप असतं. आणि मग सांगितलं की अगं ऐक, मी आता पायजमा आणला विकत, तो जरा खूप मोठा झालाय, तो कमी कर म्हटले. ठीक आहे म्हटली. पुन्हा संशय. जेव्हा लग्न होण्याच्या अगोदर म्हटली माझी ऐकायची मुलगी, आता लग्न झालं काय ऐक माहिती नाही, विकल्प देते पुन्हा निर्माण झाला. शेवटी आपल्या नातीला बरोबर सांगितलं, हा माझा पायजमा खूप मोठा झालेला आहे, 2 इंच जरा तू हे कमी कर. सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांनी संशय निर्माण घेतला. पण घरातील सगळे माणसं खूप प्रामाणिक होते, त्यांनी याच्याविषयी संशय निर्माण घेतला नाही. पण यानेच विकल्पाचे काटे निर्माण केले त्यांच्या जीवनामध्ये. त्यामुळे काय केलं, पत्नीने आणखी 2 इंच त्यांनी गेली आणि 2 इंच कमी केलं, पुन्हा शिवून टाकलं. पुन्हा ती सून आली, तिने तसंच केलं, 2 इंच घेतला, म्हणजे आपल्या सासऱ्याने सांगितलेलं आहे ते कमी केलं, पुन्हा शिवून टाकलं. नंतर आपला वडील कधी काम सांगत नाही, मुलीने सांगितलं, ती पण आली, नंतर तिने 2 इंच कमी केला, शिवून टाकला. नंतर ती म्हटली आजोबा मला कधी कामं सांगत नाही नाट, ती पण पळत गेली. आणि मग तिने ही 2 इंच तो कमी केला, तिने तो फाडला आणि कमी केला. जेव्हा हा बाहेरून परत आला आणि पायजमा घालायला गेला, तो पायजमा नाही तो. मग काय झालं, ती आता ते एवढं लहान झालं, ते एवढं लहान झालं. मग काय म्हणायचं आधुनिक भाषेमध्ये, त्याला म्हणाले की हा बरमुडा आहे म्हटलं. म्हणजे त्याला कोणता आकारच नाही, त्याला आकार नसलेला हे एक आकार म्हणजे बरमुडा असं आहे. तसं हा जीवनाचा बरमुडा ह्या लोकांनी आपल्या विकल्पाने केलेला असतो. कारण का, घरातल्या माणसांच्या विषयी, परमात्म्याच्या विषयी विकल्प, संतांच्या विषयी विकल्प, सत्कर्म करण्याच्या विषयी विकल्प, उपासकांच्या विषयी विकल्प, ब्रह्मनिष्ठाच्या विषयी विकल्प. अहो सामान्य माणसाच्या ठिकाणी विकल्प धरल्यानंतर कापडाने ठेवला नाही त्याने अंगावर घालण्याचा कपडा. तर संत महापुरुषांच्या ठिकाणचा विकल्प, उपासकाच्या ठिकाणचा विकल्प, ब्रह्मनिष्ठांचा विकल्प धारण केला तर त्यांचं जे काही चांगलं जे काही प्रारब्ध आहे ते त्याला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत ना ते. मग याचा जो एवढं संकुचित होतं, जीवनाचा बरमुडा होतो, मग त्याला आधारच राहत नाही असं. परंतु ज्याने परमात्म्याच्या विषयी एवढा आस्तिक्य भाव ठेवला, परमात्मा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, कोण मला फसवणार आहे, माझं सर्वात्मक पण कोण घेऊन घेणार आहे, तो आपले जे साचे ते कल्पांती न वचे, हे जाणवणे गताचे न सोचिजो. माझं जे खरेपण आहे, परमात्मा म्हणतात, माऊली म्हणतात, आपुले जे साचे, माझा आत्मा जो खरा आहे ना, त्याला कोण घेऊन घेणार आहे. आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे. कल्पांत जरी झाला तरी माझ्या ठिकाणचा जे काही माझं स्वरूप आहे, आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाची वंचना, आत्मस्वरूपाचं कमीकरण कोणीच करू शकत नाही. आणि हे जाणल्यामुळे हे जाणवणे गताचे न सोचिजो. मी आत्मास्वरूप आहे आणि जगातला कोणताही व्यक्ती माझ्या आत्म्याचं स्वत्व हिरावून घेऊ शकत नाही. मग चिंता कशाला करायची. हे जाणवणे गताचे न सोचिजो. त्यामुळे घेऊन काय गेलं, जे माझं नाही ते घेऊन गेले, आणि जे माझं आहे ते घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे माझं नाही त्याविषयी शोक करण्याचं कारण काय आहे, आणि जे माझं आहे ते कोणी नेत नाही. आणि असं असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये शोकही नाही आणि विकल्पही नाही. आणि म्हणून तो जे मतिभ्रमाचे पासवणे घेतीची नाही, मतिभ्रम ज्याने होईल असे जे काही पाश आहे ना, द्वंद्व मोहाचे पाश, या द्वंद्व मोहाचे पाश याच्या बुद्धीमध्ये प्रवेश करायला तयार होत नाही, किंबहुना त्याची बुद्धीच त्यांना शिरू देत नाही. कारण का, उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडोनी विकल्पाची भाली, महापातकाची सांडली आटवी जिही. बरोबर ना. उजू एकनिष्ठेच्या पाऊली, त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची नीट वाट आहे. उजू म्हणजे नीट.
उजू एकनिष्ठेच्या पाऊली, ज्याचं जीवन अतिशय सरळ बनलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये आस्तिक्य भाव निर्माण झाला आहे. परमात्मा हा सगळीकडे व्याप्त आहे, की जो मी आहे, मी सगळ्यांच्या मध्ये व्याप्त आहे. त्यामुळे या भासणाऱ्या जगाकडे न पाहता या जगाला अधिष्ठान जो परमात्मा आहे त्या परमात्म्याकडे पाहून त्याचं जीवन सरळ होतं. एकनिष्ठेच्या पाऊली, त्याचं पाऊल जे आहे ना सरळ बनतं, विकल्प राहत नाही. आणि जीवनामध्ये विकल्प जरी आले, रगडोनी विकल्पाची भाली, जे तीक्ष्ण भाले आहेत विकल्पाचे, तो विकल्पाचे भाले रगडून टाकतो. म्हणजे काय बरं, त्याच्या जीवनामध्ये नास्तिक लोक येत नाहीत का? त्याच्या जीवनामध्ये फसवणारे लोक येत नाही का? त्याला ते माहिती नाही नसतं का? म्हणून लोकांचा एक भ्रम आहे की आध्यात्मिक माणसाला काही कळत नाही आणि कोणी येऊन त्यांना फसवतात. एक ऋषिकेशमध्ये एक महात्मा होता की त्या महात्म्याचे 50,000 रुपये एकाने पळून गेले. तो गेला तिकडे, खर्च घेतल्याने 1 महिन्यानंतर 1 वर्षानंतर पुन्हा आला. पुन्हा तो सेवा करायला लागला त्या स्वामींची, महात्म्याची. आणि हे एकाला माहिती झालं तेव्हा त्यांनी सांगितलं त्या महात्म्याला, महात्मा जी आप तो अध्यात्म में बहुत निपुण हो, लेकिन आप व्यवहार नहीं जानते, समझते नहीं, आप बेवकूफ जैसे व्यवहार करते हैं. त्याने सांगितलं तुझ्यापेक्षा मला जास्त व्यवहार कळतो. जर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त व्यवहार कळतो असं जर ती म्हणत असाल तर तुमचे 50,000 रुपये या माणसाने नेलेत, 1 वर्षभर तो बाहेर राहिला, खर्च केले आणि पुन्हा तो घरी आला, तुमच्या जर सेवेला लागला, तुम्ही त्याला कुशाल सेवेमध्ये घेतलं, तुम्ही काही तक्रार सुद्धा केली नाही, तुम्ही काही बोललं सुद्धा नाही तुम्ही या ठिकाणी. त्याने सांगितलं त्या महात्म्याने, तुझ्या खिशातले पैसे तुझ्या मुलाने जर चोरून नेलेत आणि तो बाहेर खर्च करून आला, मग तू काय केस करा त्याच्या नावाने? तुझ्या खिशातले पैसे जर तुझ्या मुलाने चोरून नेले, तू काय कोर्टमध्ये केस करणार का? पोलीस स्टेशनला का नाही करणार? कारण तो तुझाच मुलगा आहे, त्याला तुझ्याविषयी आपुलकी आहे आणि तुलाही त्याच्याविषयी आपुलकी आहे, त्यामुळे तू त्याच्या चुकीकडे क्षमा करणारच ना. त्यामुळे सगळे हे परमात्म्याचे लेकर आहेत. मी जर आत्मा समजत असेल तर हे सगळे कोण परमात्माच आहेत. त्यामुळे त्यांच्या पापाच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी चुकी केली आहे. मी कोणावरती हे करणार नाही, कोणावरती केस करणार? तो मीच आहे ना, तो माझं स्वरूप आहे. चुके माणूस चुकतात, त्याचा विकार चुकला, तो त्याचा जो दुष्टपणा आहे तो त्याने त्याला करायला लावला. ते आहे जे खळांची व्यंकटी सांडो, त्याने नाही चूक केली. त्याच्या ठिकाणी असणारा जो वक्रपणा आहे, दोषपणा आहे, त्या दोषांच्या ठिकाणी असणारी भूमिका जी आहे त्यामुळे त्याला पाप करायला भाग पाडलं. पण संतांच्या जीवनामध्ये असे विकल्प येतात, पण ते काय करतात? रगडून टाकतात. म्हणजे काय रगडून टाकतात? म्हणजे त्या चुके त्या माणसाकडे पाहत नाही, त्या माणसाच्या ठिकाणी असणारी जी काही दुष्ट प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला उपेक्षा करतात. बाबा हा असा आहे, जेणेकरून त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारा दुष्टपणा निघून जाईल आणि त्याच्या ठिकाणी चांगल्या कर्माची वाढ होईल. याकरता त्याच्याकडे जाणून बुजून विकल्पाकडे दुर्लक्ष करतात. म्हणून रगडून विकल्पाची भाली. म्हणून परमार्थाचं माणसाचं जीवन अतिशय सूक्ष्म बनतं. एवढं सूक्ष्म बनतं जो अंतरंगामध्ये ज्याचं जीवन खरं वाढलेलं आहे त्याच्याकडे येणाऱ्या माणसाकडे पाहिल्याबरोबर कळतं याला काय करायचं आहे. मग काय करायचं, काय करायचं, जाऊ द्या, त्याचं कर्म त्याच्याजवळ. आणि म्हणून सगळे देवता जेव्हा दधीची ऋषीकडे आले तेव्हा दधीची ऋषीने त्या देवतांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं तुम्हाला काय पाहिजे? त्याने सांगितलं आम्हाला काय नको, तुमची हाडं पाहिजे. दधीची ऋषीने सांगितलं हाडं पाहिजे तुम्हाला, घेऊन जा हाडं. म्हणजे स्वार्थी लोक काय प्रवृत्ती घेऊन देवता अधिक असून सुद्धा त्या दधीच्या ऋषींची हाडं घ्यायला आलेत. पण तरी देखील त्यांनी जाणलं होतं हे माझी हाडं घेण्याकरता आले, परंतु रगडवणे विकल्पाची भाली. जाऊ द्या म्हणतात, आज ना उद्या शरीर पाडणारच आहे ना. मग उद्या पडण्याच्या ऐवजी आज पडलं काय बिघडलं? जर ह्या माझ्या शरीराच्या पडण्यामुळे या हाडांचं काय शरीर होणार आहे? मातीमध्ये मिसळणार आहेत ना. पण ह्यामुळे ह्या हाडांच्या मध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्यामुळे जगाचं कल्याण होत असेल, जा म्हटले हाडं घेऊन. आणि म्हणून दधीची ऋषींची या देवताधिकांनी हाडं घेतली आणि शत्रूला मारलं.
तरी देखील ह्या सत्पुरुषाच्या जीवनामध्ये विकल्प आला नाही. त्याला म्हणतात की रगडोनी विकल्पाची भाली. जीवन कारण का सरळ बनलं होता. उजू एक निष्ठेच्या पाऊली रगडोनी विकल्पाची भाली. महापातकांची सांडली आटवी जिही. महापातक जे आहेत ना त्या महापातकाचं आरण्यच त्यांनी खलास केलेलं असतं. महापातकाची सांडली आटवी जिनी. कारण का मागे एक शब्द केला होता बघा, म्हणून संसाराची आडवा माझी पडली आणि महादुःखाचे घेतली दांडेवरी. त्या ठिकाणी शब्द देखील आहे आडवा म्हणजे जंगल अरण्य, आणि ह्या ठिकाणी शब्द आटवी म्हणजे जंगलच आहे. म्हणजे एक असं जंगल आहे की ज्या जंगलामध्ये अडकल्यानंतर दुःखाचे दांडके बसतात. म्हणून याने सांगितलं आहे त्या जंगलामध्ये राहायचंच नाही, त्या जंगलाचा त्याग करायचा. कोणत्या? ज्या जीवनामध्ये विकल्प असतील, ज्या जीवनामध्ये आपल्या जीवन थांबवलं जाईल असं जे काही रान आहे ते रान त्याने काढून टाकलं. महापातकाची सांडली आटवी जेणे की जे अरण्यामध्ये महापातक होती, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे जे विकार आहेत, या विकारांच्यामुळे जे महापातक घडतात ना ते महापातक काढून टाकले आणि मग त्याचं जीवन हे व्यापक बनलं. ते तर विषयाची मोठ झाडी माझी कामक्रोधाची साखळी. चुकावणी आला पहिला तिडी सदवासने पहाडी सदवासनेच्या तो पहाडावरती आला. या सगळ्या त्यांना चुकवत आणि मग सगळ्या जगाचा असणारा जो आत्मा आहे हा आत्मा हा बनला, हा परमात्मा, हा भक्त बनला. आणि म्हणून याचं जीवन आता 3.5 हाताच्या मर्यादित राहिलं नाही, तो आता विश्वाचा आत्मा बनला. आणि मग त्याच्या अंतःकरणातनं जे काही भाव निघतात ते विश्वात्मक कल्याणाचेच निघतात. की आता विश्वात्मक देव, तो विश्वात्मक झाला आणि जे काही भावना निघतात ना त्या भावना प्रत्येकाच्या प्राणीमात्रामध्ये मीच आहे नटलेलो आहे. आणि म्हणून एखादे माणूस संकटात असेल ना तर जाणीव होते. असं म्हणतात की स्वामी विवेकानंद एकदा मध्यरात्रीमध्ये अचानक उठले, स्वामी विवेकानंद, आणि अस्वस्थ झाले आणि इकडनं सारखे असे फिरायला लागले. त्यांचा एक शिष्य उठला. महाराज म्हटले, इतक्या मध्यरात्री का उठलात? इतकी अस्वस्थ का? तुमच्या अंगाला घाम का आला? तुम्हाला काही बरं नाही का? तुम्हाला डॉक्टरला बोलू का? तुम्हाला कोणी काही बोललं का? अचानक असं काय झालं? तेव्हा म्हटलं, तुला हे समजणार नाही, कोणीतरी खूप मोठ्या संकटामध्ये आहे म्हटले, मला फार बोलवत आहे, धावा करत आहेत म्हटले, आणि मला समजत नाही आता कसं काय जायचं, कशी काय मदत करायची, आणि काहीतरी केलं पाहिजे म्हटले त्याकरता. पण आता शक्य नाही म्हटलं, कसं काय करायचं, पण खूप अस्वस्थ होतंय मला, कोणीतरी मला सारखं बोलवत आहे, धावा करत, संकटामध्ये सापडलेले आहेत ते लोक. अहो म्हटले, संकटात आपला आश्रम सगळा व्यवस्थित आहे, देशामध्ये काही अराजकता नाही म्हटले, तरी सुद्धा असं का? तर दुसऱ्या दिवशी असं कळालं की ह्याच पृथ्वीच्या एका भागाकडे, अमेरिकेच्या कुठेतरी भागामध्ये असा एक भूकंप झाला होता, आणि त्या भूकंपामध्ये काही लोक अडकले गेले होते आणि अकांत दुःखाच्या वेदनेने हाहाकार करत, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, अशा प्रकारची आर्त किंकाळ्या ते देत होते. आणि त्यांच्या मदतीला कोणी धावून जात नव्हतं. पण ह्या 3.5 हाताच्या शरीरामध्ये राहत असतानाच माझा आत्मा, म्हणजे एवढा मर्यादित नाही, सगळ्या प्राणी मात्रांचा जो आत्मा तो माझा आत्मा आहे. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा. ह्या भूमिकेवरती ती असल्यामुळे दुसऱ्या दिवशी कळालं की कुठेतरी भूकंप झाला होता, ते लोक दुःखाने गांधुले होते आणि मदतीचा हाक मागत होते. त्याची संवेदनशीलता इकडे स्वामी विवेकानंदांना कळाली. कारण का? ज्यांच्या जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनातले रागद्वेष निघून गेले असतात, व्यक्तिगत जीवन राहिलंच नसतं, त्यांची बुद्धी समष्टी बुद्धीमध्ये विलीन झालेली असते, ज्यांचं मन समष्टी मनामध्ये विलीन झालेलं असतं, ज्यांचे जे काही पंचतत्वाचं शरीर आहे ना, हे पंचतत्वातलं शरीर या समष्टी पंचतत्वातून झालेलं असतं, प्राण महाप्राणात विलीन झालेले असतात, तेव्हा त्यांचं जीवन हे
पिंड न राहता त्यांचं जीवन हे ब्रह्मांडमय झालेलं असतं. म्हणून त्यांचा श्वास हा जगाचा श्वास असतो. त्यांचं बोलणं हे जगाचं बोलणं असतं. म्हणून कधी कधी आपण पुराणांच्या मध्ये असं काही आपण साधू पुरुष पाहतो किंवा तपस्वी पाहतो, एवढं तप करतात, त्यांनी जर श्वास रोखला तर जगाचा श्वास थांबला जातो. तुम्ही जर त्या ध्रुवाचं आणि यांचं उदाहरण पाहिलं भागवतामध्ये, ध्रुव बाळाचं एवढी तपश्चर्या केली, आता श्वास रोखला तर असं वाटतं त्या जगातच बंद पडतं की काय हा श्वास. म्हणजे त्यांचं जीवन व्यक्तिगत जीवन हे राहत नाही, त्यांचं जीवन हे पिंडात्मक न राहता त्यांचं जीवन हे ब्रह्मांडात्मक होतं, समष्टीमय जीवन होतं. आणि म्हणून त्यांचं जीवन हे नीट सरळ विकल्परहित जीवन होतं. या अर्थानं असं म्हणतात, उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडोनी विकल्पाची भाली, महापातकाची सांडली आटिवी जेणे किंबवणा, मग पुण्याचा धावा घेतले आणि माझी जवळीक पातले, किंबवणा चुकले वाटवधिया. हे जे काही वाटमध्ये आहेत, वाटमारे आहेत ना, ते वाटमाऱ्यांची त्यांची जी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांची ही वाटमारे आहे, त्यांची वाट चुकवली त्यांनी. कारण का? पुण्याचा धावा घेतले, त्यांनी पुण्याचा धावा घेतला. कारण काय आहे? परोपकार हेच मोठं पुण्य आहे. आणि पर म्हणजे कोण? परमात्मा. पर म्हणजे परमात्मा. बाकी तुम्ही आम्ही सगळे आहोत ना, सगळे अपर आहोत. त्याला इंग्लिश भाषेमध्ये लोअर असं म्हणजे अपर आहोत. आणि परमात्मा पर आहे, तो हायर आहे. आम्ही सगळे अपर आहोत. आणि म्हणून ज्याच्या जीवनामध्ये पर असणारा परमात्मा हा प्रत्यक्ष अनुभूतीला आला, आत्मसाक्षात्काराला आला, ज्याने त्याला प्रत्यक्ष अनुभवलं, ते महात्मे त्या पर असणाऱ्या परमात्म्याला किंवा परमात्म्याकडे सगळ्या लोकांना घेऊन जातात. मग ते अभंगाच्या रूपाने असेल, प्रवचनाच्या रूपाने असेल, कृतीच्या रूपाने असेल, उपदेशाच्या रूपाने असेल, त्या परमात्म्याला शब्दाच्या रूपाने असेल, तिथपर्यंत झलक त्या परमात्म्याकडे नेतात. आणि म्हणून त्याला खरं म्हणतात परोपकार. पर म्हणजे परमात्मा आणि उप म्हणजे जवळ. त्या परमात्म्याच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे परोपकार आहे. आणि असा परोपकार केला की मग खऱ्या अर्थानं हे पुण्य आहे. दुसऱ्यावरती परोपकार करणं म्हणजे पुण्य आहे. पण परोपकार म्हणजे कोणता? हा पर. पर म्हणजे परमात्मा, त्याच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं. आपल्या साधनाच्या द्वारे, भजनाच्या द्वारे हा परोपकार केला तर खऱ्या जीवनामध्ये पुण्याचा धावा येतो. शब्द असे आहेत. मग पुण्याचा धावा घेतला, त्यांनी पुण्याचा धावा घेतला. या फळ सुटले तिकडे, धावा घेतला. आणि मग पुण्याचा धावा घेतला की मग काय परमात्मा म्हणतात, ज्या ठिकाणी पुण्य असेल जवळीक माझी पातळी, त्या ठिकाणी माझी जवळीक आहे. ज्या ठिकाणी आग्नी लागलेला आहे त्या ठिकाणचे सगळे पक्षी निघून जातात. आणि ज्या ठिकाणी हिरवा पालवी आहे, पाणी असेल, त्या ठिकाणी सगळे पक्षी येतात. तेव्हा याच्या जीवनामध्ये पुण्याची पालवी फुटली, पुण्याचा धावा घेतला आणि त्यामुळे माझी जवळीक पातळी. त्याच्या अंतःकरणामध्ये पुण्य आहे. पुण्य आहे म्हणजे त्याच्या अंतःकरणातले सगळे बाहेरचे दोष निघून गेले, फॉरेन पार्टिकल्स काढून टाकले त्यांनी. आत्मा मी जो आहे ना, त्या स्वस्मिन स्थित हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो स्थित राहिला त्याला म्हणतात उत्तम पुरुषस्वन्य. उपनिषदाच्या मध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो स्थित आहे तो उत्तम पुरुष आहे. किंबोणा चुकले वाटवधिया. फार काय सांगावं म्हणतात, असे जे महापुरुष आहे ना, ते कामक्रोधांच्या विकारांच्या वाटा चुकवून आता त्या माझ्या स्वरूपाला आल्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं होतं मयी आसक्त आहात, आणि ते आता माझ्या ठिकाणी आसक्त झालेले आहेत. आता त्यांना संसाराची भीतीच राहिली नाही, अशी निर्भय स्थिती परमार्थाच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आली आणि त्यांचं जीवन निर्भय बनलं. माऊलींच्याकडे प्रार्थना करूया की आपलंही जीवन, आमचंही जीवन तुम्ही निर्भय करा आणि तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात आनंदामध्ये, ती आनंदाची स्थिती आम्हाला प्रदान करा.